रोशन कोळी नुकताच मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. चांगली बॅटिंग सध्या तरी करतो. या कालखंडामध्ये भरपूर चांगला खेळ आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केला आहे. अर्धशतक देखील झळकावला या हंगामामध्ये. चांगला रेकॉर्ड या खेळाडूने केलेला आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. चला फास्ट खेळायचं टीम कासर वडवली. भाई तुम्ही फार घेताय. तुम्हाला माझा शेवटचा कॉल आहे. 4 ओव्हरमध्ये 20 मिनिटं दिलेली आहेत, लक्षात घ्या. यस, पहिला बॉल लेट्स प्लेइंग. पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार. पॉवर प्लेचा पहिला बॉल. आरिफ पहिला बॉल. पहिला बॉल बॅटची स्लाइस कडा. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र आहे. गावदेवी तलवली आणि त्याच्याबरोबर रोशन खोळी याचं खातं ओपन होतोय. धाबांचा श्री गणेश होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. एक बलाढ्यबान सामना आपण सध्या पाहत आहे. विकी बनसोडे असेल, गेले कित्येक वर्ष गावदेवी तलवली टीमचे नेतृत्व करत आलेत. चांगलं स्ट्रगल केलंय. कमी वयाचे हे खेळाडू आपण पाहू शकाल. भरपूर स्ट्रगल या टीमने केलेले आहे. त्याचबरोबर आणखीन एक ठाणे जिल्ह्यातील कासर वडवली टीम आपण पाहत आहे. एक बलाढ्यबान सामना. इथे शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल लावू करायचा मिडॉनला. ओ माय गॉड, अतिघाई संकटामध्ये नाही. ओ माय गॉड, पहिला खेळाडू अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. संदेश गॉन गॉन. विकेटचं बटन ठोक डीजे. सांगून जातात. रोशन कोळीचा कॉल नव्हता, संदेशने कॉल दिला, परंतु अखेर पहा कॉल किती भागात पडलाय. अखेर खेळपट्टी सोडावी लागली. एकही बॉल न खेळता बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. इथे शॉर्ट बॉल आहे. भरपूर शॉर्ट बॉल आहे. पंचांनी हा दंडित केलाय. बॉलचा हात केले. समांतर बॉल आहे. अभांतर यावी व्हाईट बॉल आहे. योग्य निर्णय आपण पाहताय. 1/4 ओव्हर. अशा प्रकारची पुन्हा गोलंदाजी होणार नाही असं बॉन ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. शॉर्ट बॉल यापुढे टाकता येणार नाही. आपण पाहू शकाल ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सध्या पाहताय. बॉल तयार. इथे पहा पुन्हा एकदा चांगला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. इथे पहा डेंजर एंडला धोक्याची घंटा होती. इथे काय घडलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन होता, परंतु सिंगल वेगाने खरबट केली. हे दोन्ही फलंदाज आपण पाहताय. रोशन कोळी, विकी बनसोडे आलाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. इनाईट नंबर 3 मध्ये ऍज अ विराट कोहलीला तो फॉलो करत असतो आणि 3ऱ्या क्रमांकावरती जसा भारतीय खेळाडू विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावरती येतो तसा झालाय. इथे पाहू शकाल ओव्हरपिच टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु सिंगल. चांगला बॉल आहे. बाईचा इशारा पंचांचा आलाय की हा सिंगल आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 4 धाबा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ सणाम. ओव्हर नंबर पहिला आपण सध्या पाहताय. पॉवर प्ले क्रमांक पहिलं सध्या आपण पाहताय. धावफलकावरती धाबा 4 या आकड्यावरती 4 धाबा. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. ऑन साइडला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडेल, फेकेल तोपर्यंत दुहेरीमध्ये कन्वर्ट झालेत. हे रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकाल. ही तलवली गावाची एक A1 जोडी आहे. तलवली गावाचे एक उज्ज्वल भविष्य आपण पाहताय. 2 धाबा वेगाने पूर्ण झाले. 2 धाबाच्या मदतीने धावफलक पुढे झालाय. 6 या आकड्यावरती 6 धाबा. धावफलकावरती आपण पाहताय. बॉल तयार. इथे फटका चांगला आहे, परंतु टप्पा टप्पा चाललाय. बॉल सीमा रेषा पार. धाबा मिळत आहे 4 आलाय कणकणीत चौकार.
सुजल आलाय बॉलिंग करण्यासाठी. उभा नंबर 2 हाताळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आणखीन एक नामवंत संघ आयुब शेख च्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने खेळत असतो. आज तो नाहीये, त्याची देखील कमतरता नक्की जाणवते. सुजल आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये 10 धाबा धावफलकावरती आहे. बॉल तयार. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. चांगला बॉल आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डरच्या खाली आहे. चुकी होणार नाहीये. अटिपलाय झेल. संपले. रोशन कोळीचा खेळ. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. ठोकडी झेल. परतला. रोशन कोळी आपल्यावर नाराज झालाय. 10 धाबा धावफलकावरती. 4थ्या क्रमांकावरती हर्ष आलाय बॅटिंग करण्यासाठी. चांगला बॉल आहे. आल्या पावली आक्रमण करायचंय. फटका फसलाय परंतु बॉल झालाय. घोषाणकी क्षेत्र आहे. एकच रन मिळते. एका धाब्याने वाढते. धावफलक पोहोचलाय 11 या आकड्यावरती. या मैदानामध्ये पहा 28-30 धावा डिफेंड झालेल्या आहेत. गावदेवी तलवली टीमने पहिल्या 2 ओव्हरच अजूनही शिल्लक आहे. धाबा 11 आलेल्या आहेत. चांगली बाब आहे. विकेट गमावते परंतु धाबा येत नाही. धाबा थांबवत आहे. एक चांगली बाब आहे. आपला स्कोर कार्ड हा चालू असावा. चांगली बॅटिंग होती. नवीनच बॉल देण्यात येईल. बॉल कधी हरवला तरी देखील नवीनच बॉल आहे. या स्पर्धेची खासियत आहे. धावफलकावरती आपण धाबा 11 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. सेकंड ओव्हर प्रगती पथावर असताना बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा मानस. ओ माय गॉड. डेंजर एंडला धोक्याची घंटा. सिंगल कन्वर्ट आहे. दुसऱ्या मध्ये कन्वर्ट. दोन्ही धाबा पूर्ण. विक्की बनसोडेचे कॉलिंग पहा. जिथे एकही रन नव्हते तिथे 2 धाबा. अगदी वेगाने पुढे झाल्या. 2 धाबाने धावफलक पुढे चाललाय. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे. 13 या आकड्यावरती 13 धाबा. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. सेकंड ओव्हर सध्या मार्गस्थ असताना 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती आहे. सुजल यांना पाहत आहे. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. बॉल तयार. फुलटॉस बॉल आहे. वाह, हा ठोकला षटकार. क्या बात है. फुल टोल भरावा लागेल. चुकीला अजिबात माफी नाही आहे. आउट ऑफ द पार्क. ठोकला षटकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय. फटका कसा डिगआउट केलाय. अगदी जागा बनवली. फुल टोस होता. बॅटचा फक्त फेस ओपन केलाय. अगदी वा. टायमिंग प्रॉपर. बेमिसाल टायमिंग. फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. हर्ष बॅट मधून धमाका आलाय. षटकार येत नव्हते. या खेळाडूने दाखवलाय धाबा येऊ शकतात. क्या बात आहे. 6 धाब्याने टीमची धावसंख्या सपकन मुसंडी मारते. 19 आकड्यावरती 19 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. हल्ला बॉल केलाय. या हर्षने घेर वाढवलाय. बॉल तयार. इथे खोला टाकण्याचा प्रयत्न. एकच रन मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे चाललाय. धावफलक पाहू शकाल. 20 धाबा.
20 धाबा एक चांगली बाब आहे टीम गावदेवी तलवली टीमची. धाबा येत आहेत पहा, मागील 2 मॅच मध्ये धाबा येत नव्हत्या. गावदेवी तलवली टीमचा स्कोर कार्ड पहा चालू आहे. विकेट गमावलेत, संदेश परतला, रोशन परतला, तरी देखील धाबा येत आहेत. एक चांगली बाब आहे. बॅकफूट वरती जाताना देत नाही आपल्या टीमला. धाबा कशा येऊ द्या, धाबा येण्याला महत्व आहे माझ्या मित्रा, आणि धाबा येताना दिसत आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 20 धाबा. धावफलकावरती 20 ला 2 विकेटचं नुकसान. टीम गावदेवी तलवली. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटचा बॉल इथे हलक्या हाताने ढकललाय. सिंगल मिळते, सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 21 ला 2 गावदेवी तलवली. जाऊया एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय, आणि आमच्या बरोबर आमचे डीजे मास्टर जुडलेत. डीजे या. आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहत आहे विक्की स्मृती चषक 2025 आणि एकविरा बॉईज मित्रमंडळ हा भव्य दिव्य सोहळा आपण सध्या अनुभवत आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलेला आहे. 21 झालेत. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग करण्यासाठी अक्षय आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी अक्षय ऑन मार्क. पहिला बॉल चांगला आहे, काटा बदललाय, परंतु ऑफ स्टिक भरपूर सोडून चाललाय. व्हाईट बॉलची सांगता होती, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे 22 ला 2 विकेटचं नुकसान. टीम गावदेवी तलवली टीम आपण सध्या पाहत आहे. 22 धाबा. धावफलकावरती बॉल तयार. अक्षय पुन्हा एकदा. अक्षय यांचा चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. खोलबट टप्प्याचा बॉल. सॉफ्ट हँडेड बॉल ढकललाय. एकरीते मी ते एका धाबेने धावफलक पुढे चाललाय. 23 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धाबा येत आहेत. 23 झालीत. कासर वडवली टीम कमबॅक करावं लागेल. या मैदानामध्ये जास्त धाबा होत नाही आहे. काल रेकॉर्ड झालाय मित्रांनो. 28-29 धाबा डिफेंड झालेले आहेत, परंतु गावदेवी तलवली टीमच्या बाबतीमध्ये एक चांगला उल्लेख केलाय. बॅटिंग चांगली झाली. इथे चांगला बॉल आहे. आखूट टप्प्याचा बॉल. हुक करायचा प्रयत्न. स्पिचिंग चांगली होती. पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेट. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. आता योग्य टप्प्याचा वापर झालाय. तर आदरणीय लवजी सुतार साहेब यांचंही आगमन झालंय. आपलंही स्वागत आहे. लवजी सुतार साहेब आपलंही स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार. 23 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ असताना चांगला बॉल आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने मिड ऑफ लॉंग ऑफला चाललाय. एक रन इथे मिळते. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. धावफलक पोहोचलाय 24च्या घरामध्ये. 24 झालेत. तीन बॉलचा केस संपलाय. 24 धाबा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना बॉल तयार. चांगला बॉल आहे. फटका फर्स्ट लाईफ फिल्डर त्या खाली. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. जशी ड्रॉप झाली. हर्षचा कॉल हा अगदी विकीने कॉल दिला. पटकन आणि 2 धाबा पटकन कन्वर्ट केलेल्या आहेत. 2 धाबाने वाढते. पहिली धाव अगदी वेगाने कन्वर्ट झाली. 2 धाबाने वाढते. धावफलक पोहोचलाय 26च्या घरामध्ये. 26 धाबा वरती आपण पाहत आहे. इथे फटका लाजवाब आहे. ताकदवार फटका. बॉल सीमा रेषा पार. हा ठोकलाय षटकार. याडी सिंग
अंतिम दर्जाची बॅटिंग. 32 झाले. शेवटचा बॉल. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. थोडा काटा बदललाय. वाईट बॉल. दिशा खराब. व्हाईट बॉलने धावफलक पुढे चाललाय. 33च्या घरामध्ये 33 धावा धावफलकावरती आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33 धावा. इथे हलक्या हाताने ढकललाय. वा, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. लास्ट जवाब आहे का मी म्हंटलो. अगदी आपण पाहताय मित्रांनो, मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि विकीची स्ट्रेट ड्राईव्ह पहा. थोडीशी लाजवाब होती. ऑन ड्राईव्ह केलंय. सिंगल मिळते. सिंगलला षटक किती संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. तोपर्यंत जाऊया मनाला तल्लीन करतं संगीत या डीजे. डीजे भाषण आपण या थोड्या वेळासाठी. अक्षरशः कडकडाट उन्हामध्ये उष्णतेचं तापमान भरपूर आहे. सामना तेवढाच तापलाय. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावा झाल्या 34 धावा धावफलकावरती. उभे नंबर 4 हाताळण्यासाठी कौशिक आलाय. स्लो ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी कौशिक यांना प्राधान्य दिलेले आहे. उभे नंबर 4 मध्ये 34 धावा धावफलकावरती आहे. विकी बनसोडे धावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केला. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. कौशिक यांचा पहिला बॉल. वाईट +1. दोन धावाने धावफलक पुढे चाललाय. 36च्या घरामध्ये 36 धावा. इथे फटका चांगला आहे. ताकदवान फटका आहे. फटका फसलाय फिल्डर त्या खाली आणि टिपलाय शेल. विकी बनसोडेला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद या डीजे. धावफलकावरती आपण धावा पाहताय. 36 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. तन्मय पाटील आलाय बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीम बरोबर सातत्याने निभावत असतो हा खेळाडू. तन्मय पाटील आलाय. सुवर्ण संधी आहे. जर 3 लागोपाठचे षटकाचे ठोकले तर HD लाईव्ह कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 लागोपाठचे षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला फास्ट खेळायचं. वेग घेऊ नका. 36 धावा धावफलकावरती आहे. नेक्स्ट मॅच टीम रिद्धी सिद्धी कोपरी आणि गावदेवी बालकुम टीम. चला नेक्स्ट मॅचचा कॉल मी देतोय. टीम रिद्धी सिद्धी कोपरी आणि गावदेवी बालकुम. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. 36 धावा धावफलकावरती आहे. उभे नंबर 4 आपण सध्या पाहताय. बॉलिंग करण्यासाठी बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडनला प्रोटेक्शन आहे. 1 रन मिळते. एका धावेने वाढते. धावफलक पोहोचलाय 37च्या घरामध्ये. 37 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा जुनी खेळ शिल्लक आहे. सदतीस धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार. बॉलिंग करण्यासाठी कौशिक पुन्हा एकदा.
फटका चांगला आहे, 2च धाबा इथे मिळत आहे. दोन धाबानं इथेही पुढे चाललाय धावफलकावरती. आपण धाबा पाहत आहे 39. इथे पहा मोठा फटका इथेही मारण्याचा प्रयत्न. बाटची कडा घेत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. एक धाबा मिळत आहे. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 40च्या घरामध्ये. 40 झाले. 4 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. अखेर 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. चला गावदेवी बालकुम आणि रिद्धी सिद्धी कोपरी दोन्ही टीमचे संघटक टॉससाठी यायचे. 40 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. इथे चांगला बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रन मिळणार नाही. यावेळी डॉट बॉलची सांगता होते. बॅटरला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल. 40 झालेत. अखेरचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. चाळीस धाबा धावफलकावरती. बॉल तयार. हा नो बॉल आहे. एकच रन आहे ना पंच या बॉल वरती. यस एकच आहे. एका धावेने वाढते. नो बॉल आहे. नो बॉल. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. 41. शेवटचा बॉल फ्री हिट आहे. जर या बॉल वरती शॉर्टकट ठोकला तन्मय पाटीलने तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. HD लाईव्ह सुशीलजी धाकवळे यांच्याकडून या बॉल वरती जर शॉर्टकट ठोकला तर 41 झाले. शेवटचा बॉल. इथे पहा अलॉंग द ग्रास खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला चाललाय. दुसऱ्या धाब्यांमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. 2 धाबा पूर्ण झाल्या. 2 धाबानं षटक इथे संपलाय. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर गावदेवी चालवली टीम टॉस पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 3 विकेटचं नुकसान झालं. धाबा बनवल्या 43 आणि 44 धाबाचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 44 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल याची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी थोड्या वेळासाठी आम्ही जातोय डीजे मास्टरकडे. या डीजे. सो मच डीजे मास्टर. खूप चांगला संगीत आपण पाहताय. कालपासून या डीजे मास्टरने खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय. चला टीम रिद्धी सिद्धी कोपरी आणि गावदेवी बालकुम टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी यायचे. रिद्धी सिद्धी कोपरी आणि गावदेवी 11 बालकुम दोन्ही संघाचे संघटक. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. विनंती करतोय गावदेवी बालकुम टीम
चला दोन्ही संघाची संघनायक रिद्धी सिद्धी कोपरी आणि गावदेवी 11 बालकुम टीम. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत, याची दक्षता घ्या. यस प्रितीश दादा, तुमचंही स्वागत आहे या क्रीडांगणावरती. चला बालकुम टीमचे कॅप्टन उपस्थित आहे, तर मी विनंती करतोय रिद्धी सिद्धी कोपरी, रिद्धी सिद्धी कोपरी टीम, तुम्हाला शेवटचा कॉल आहे प्लीज. चला या टॉस साठी तर मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये. तर आदरणीय लवजी सुतार साहेब, स्वागत आहे. एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे प्रितेश जोशी यांनाही आपण पाहताय. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण या थोडी चर्चा आपण करणार आहोत. समीर ठाकूर आणि त्याच्याबरोबर प्रितेश जोशी. एक बलाढ्यबान सामना आपण पाहताय. बिग बॅटल. नवी मुंबईतील दोन नामवंत संघ, बालकुम नगरीतील एक बलाढ्यबान संघ आपण पाहताय. ठाणे जिल्हा. टॉस इथे होतोय, हेडचा कॉल इथे केलाय, अखेर हेड झालाय. टॉस जिंकलाय, पहिल्यांदा काय करायचंय? 5 मिनिटं येते. येस प्रितेश दादा, तुमच्याशी मला थोडीशी चर्चाही करायची आहे. टॉस तुम्ही पहिल्यांदा जिंकले, पराभव झालेत, निर्णय पेंडिंग आहे. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव तुम्ही घेतलाय ॲज अ व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. TDPL गाजवली, चांगल्या चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही सातत्याने खेळत असता. कसं वाटलंय संपूर्ण क्रिकेटचा अनुभव, काय वाटला आणि युवा खेळाडूंना काय संदेश तुम्ही द्याल? युवा खेळाडूंना संदेश एवढा देऊ शकतो का तुम्ही जास्त मॅचेस खेळा, मग त्याच्यावरून तुम्हाला जास्त अनुभव येईल. आणि प्रितेश दादा, जेव्हा आपण जास्त मॅचेस तुम्ही खेळता, चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा अनुभव तुम्हाला येतो, म्हणजेच कशा रीतीने आदर करायला पाहिजे किंवा आणखीन युवा खेळाडूंसाठी कसा क्रिकेट पंचांचा आदर, मोठ्या व्यावसायिक खेळाडूंचा आदर कशा रीतीने करायला पाहिजे? पंचांचा आणि खेळाडूंचा आदर चांगल्या रीतीने करायला पाहिजे आणि खेळ चांगलाच खेळला पाहिजे. चला शुभेच्छा, विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. दोन्ही टीमच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे. आपण ऐकताय विक्की स्मृती चषक 2025. कुठेही जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा या स्पर्धेचा महासंग्राम. धन्यवाद. विकी बनसोडे ऑन द मार्क. पहिला बॉल, पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. सिंगल मिळाली. 44 धावाचा पल्ला गाठायचा आहे. 2 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना विकी बनसोडेला आपण पाहत आहे. तलवली एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं गेलेलं आहे, आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम नवी मुंबई. कमी कालखंडामध्ये वाह, यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी काठी काढली जाते, दांडी गुल. उद्ध्वस्त केलाय. काय गोलंदाजी होते, वेगावरती अक्षरशः स्वार झालाय. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. 3रा क्रमांकावरती योगेश आलीत बॅटिंग करण्यासाठी. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे, 2 धाबा. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन मैदानामध्ये सुरू आहे. 44 धाबाचा पल्ला गाठायचा आहे. इथे चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण तन्मय पाटील कडून पाहताय. इथे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल.
चांगली फिल्डिंग इथे होते. 2 धाबा फलकावरती असताना पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहत आहे. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय. टॉपेज घेतल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. घोषाणकी क्षेत्र इथे आहे. एकच रन मिळते. एका धाबेने वाढते धावफलक चाललाय. आपण पाहू शकाल 3 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 धाबा धावफलकावरती आहे. 44 धाबाचं लक्ष आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र आहे. एकच रन इथे मिळते. एका धाबेने धावफलक इथे देखील पुढे चाललाय. 4 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे. 4 अजूनही 40 करायचे आहेत. या मॅच मध्ये 19 बॉल आणि 40 धाबाचं इक्वेशन आहे. धावफलकावरती धाबा पाहत आहे 4. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मिळतोय. फक्त 2 धाबा. 2 धाबाने षटक इथे संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 झाली. बॉलिंग करण्यासाठी आशिष आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 6 झाले. चला फास्ट खेळायचे. वे फार घेत आहे या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 38 धाबाचं इक्वेशन आहे. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 38 धाबा आता तुम्हाला बनवायच्या आहेत. 6 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आशिष आलाय बॉलिंग करण्यासाठी. आशिषांचा पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल आउट करायचा प्रयत्न. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो षटकार. प्रयत्न चांगले होऊ दे. कमालीचा प्रयत्न आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षण कमालीचा झालाय. पहिल्या बॉलवरती आक्रमकतेचं रूप धारण केलाय. षटकार आलाय. ज्या फटकाची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. धावफलकावरती आपण धाबा 12 झालेले आहेत. 44 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 12 धाबा.
इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु या बॉलवरती फक्त 2च धावा मिळत आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. 2 धावा मिळत आहे. 2 धावाने धावफलक इथे देखील पुढे चाललाय. 14च्या घरामध्ये 14 धावा आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग सध्या तरी मोहित करतोय. 14 झाले. 44 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा. इथे कमी गतीचा बॉल होता. चेंज ऑफ पेस. सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पुढे चाललाय. 15च्या घरामध्ये 15 झाले. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. कासर वडवली टीम जशा प्रकारे सुरुवात पाहिजे ती सुरुवात मिळाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अडथळा थोडा निर्माण होत होता. या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय. रन मिळणार नाही यावेळी डॉट बॉलची सांगता होते. आता कमबॅक केलाय. 16 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर मध्ये. 44. 16 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर मध्ये. 44 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टिपला असेल. फलंदाज बाद. या डीसी तर आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सुस्वागतम साहेब या व्यक्ती स्मृती चषक 2025 मध्ये. त्याचबरोबर आदरणीय संयमजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संयमजी पाटील साहेब, मिलिंदजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे. एकविरा मित्रमंडळ 2025 मध्ये आपण पाहत आहे. 12 बॉलांनी 28 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हर्षल आलाय ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. एक कमी वयाचा खेळाडू बॉलिंग करण्यासाठी आलाय. आपण पाहत आहे अपकमिंग स्टार मध्ये भरपूर स्टारकास्ट अपकमिंग आहे या टीम मध्ये. हर्षल आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. हर्षल यांचा पहिला बॉल इथे व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने धावफलक पुढे चाललाय. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे 17 धाबा. आता 12 बॉल आणि 27 करायचे आहेत या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 27 धाबांची आवश्यकता इथे आहे. 17 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. हर्षल यांचा पहिला बॉल इथे बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र आहे. एकच रन इथे मिळते. धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. 44 धाबाचं लक्ष आहे.
मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक फलंदाज बाद या दिशेने. सन्माननीय आनंदजी सुतार साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहत आहे आनंदजी सुतार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहत आहे त्यांची रॉयल एंट्री आपण सध्या पाहिली. सुस्वागतम साहेब, आपण आला त्या स्पर्धेमध्ये, आपलं स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय आनंदजी सुतार साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 19 झालेले आहेत आणि शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. 44 धावाचं लक्ष इथे आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट लाईन फिल्डर आहे, टिपला गेला, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. एकोणीस धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, 7 बॉल आणि 25 करायचे आहेत. चला रिद्धी सिद्धी कोपरी टीम, आपला निर्णय कळवायचा लगेच. रिद्धी सिद्धी कोपरी टीम 7 बॉल आणि 25 धावांची ती आवश्यकता आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी बालकुम टीम. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. 7 बॉल आणि 25 धावांचं इक्वेशन आहे. बॉल तयार. इथे फटका चांगला आहे. बॉल चालेल लॉंग ऑफला, प्रोटेक्शन आहे. एकत्र इथे मिळते. एका धाब्याने षटक इथे संपले. चांगलं षटक इथे हाताळलं गेलेलं आहे. ओव्हरची होती समाप्ती. टीमची धावसंख्या 20 धावा. आता 6 बॉल आणि 24 करायचे आहेत. चला 6 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये. कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेसाठी माही धावा काढाव्याच लागतील. 6 बॉल आणि 24 धावा आता करायचे आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय. तन्मय पाटील आलाय बॉलिंग करण्यासाठी. सहा बॉल मध्ये 24 करायचे आहे. पहिला बॉल, फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे, हर्षल त्या खाली, फलंदाज बाद.
इथे चांगला बॉल आहे, कटर समापर झालाय, पडल्यानंतर बॉल घेतला विकेट कीपरचा वेध, इथे रन मिळणार नाहीये, डॉट बॉल. आता 4 बॉल आणि 24 करायचे आहे त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 4 मध्ये 24 धाबांचं इक्वेशन आहे. इथे चांगला बॉल आहे, अलॉंग द ग्रास खेळायचा प्रयत्न, कार्पेटच्या साह्याने सिंगल ने काम चालणार नाहीये, इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल फिरवलाय आपल्या बोटाच्या जादूवरती, पडल्यानंतर बॉल न घेतला विकेट कीपर समित. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धाबांची ती आवश्यकता आहे. इथे देखील चांगला बॉल आहे, वेग भरपूर धारण केलाय. व्हाईट बॉल आहे, आपण पाहू शकाल पंचांनी ते दंडित केलेत की हा व्हाईट बॉल आहे. चला 2 बॉल आणि 22 करायचे आहेत. इथे एकच रन मिळते, एका धावेने वाढते. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 21 धाबांची ती आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 21 करायचे आहे त्या मॅच मध्ये. कंपल्सरी 30 धाबा काढाव्याच लागतील. इथे लेग स्टिक सोडून चाललाय, व्हाईट +1 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. 1 बॉल आणि 19. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अखेर सामना इथे जिंकलेला आहे टीम गावदेवी तलवली. अभिनंदन हडलक टीम कासर बडवली, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. अभिनंदन विक्की बनसोडे आणि टीम. रोशन कोळी अभिनंदन, चांगला परफॉर्मन्स तुमचा झालाय. तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान झालाच पाहिजे आणि वेळातला वेळ काढून